तर पुन्हा एकदा बघा, सॉफ्ट मटेरियल म्हणजे काय? सॉफ्ट आयर्न कोअर काही वेळेला म्हटलं जातं किंवा सॉफ्ट फेरोमॅग्नेटिक मटेरियल म्हटलं जातं. तर सॉफ्ट म्हणजे काय? द फेरोमॅग्नेटिक मटेरियल which has low value of retentivity and coercivity are called as soft material. ओके, म्हणजे ज्याच्यामध्ये जे कमी प्रमाणात त्याच्यामध्ये रिटेंटिव्हिटी असते आणि ते ज्याला आपण इझिली काय करू शकतो, डिमॅग्नेटाइज करू शकतो, त्याला काय म्हटलं जातं? सॉफ्ट मटेरियल असं म्हटलं जातं. सॉफ्ट मटेरियल जे आहे ते कुठं वापरले जातात? इलेक्ट्रोमॅग्नेट्स किंवा गॅल्व्हॅनोमीटर मध्ये वापरले जातात. कारण इलेक्ट्रोमॅग्नेट मध्ये मॅग्नेट रिपीटेडली मॅग्नेटाइज डिमॅग्नेटाइज केला जातो इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये, बरोबर आहे ना? आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये रिटेंटिव्हिटी कमी असली पाहिजे आणि त्याला डिमॅग्नेटाइज करण्यासाठी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड देखील काय असलं पाहिजे? कमी असलं पाहिजे. लक्षात घ्या. त्याच्यामुळे काय केलं जातं? सॉफ्ट मटेरियल जे आहे ते इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये यूज केले जातात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज हार्ड मॅग्नेटिक मटेरियल. द फेरोमॅग्नेटिक मटेरियल विच हॅज हाय व्हॅल्यू ऑफ रिटेंटिव्हिटी अँड कोएर्सिव्हिटी, ज्याची रिटेंटिव्हिटी जास्त असते आणि त्याचबरोबर ते इझिली डिमॅग्नेटाइज होत नाही, म्हणजेच कोएर्सिव्हिटी ज्याची जास्त असते त्याला काय म्हणायचं? हार्ड फेरोमॅग्नेटिक मटेरियल. ओके. So in this way, based on the hysteresis loop, there are two types of ferromagnetic material: soft material and the hard material. Okay. जिथं आपल्याला रिपीटेड मॅग्नेटायझेशन डिमॅग्नेटायझेशन असतं तिथे जनरली काय वापरतो आपण? सॉफ्ट मटेरियल वापरतो. आणि जिथं आपल्याला परमनंट मॅग्नेट सारख्या प्रॉपर्टीज पाहिजेत, ओके, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त मॅग्नेटायझेशन शिल्लक राहिलं पाहिजे किंवा ते इझिली डिमॅग्नेटाइज नाही झालं पाहिजे, अशा वेळी आपण हार्ड मटेरियल वापरणार. सो हार्ड मटेरियल कशासाठी वापरतात? टू प्रोड्यूस परमनंट मॅग्नेट्स. ओके. हार्ड मटेरियल्स are used to produce permanent magnet. परमनंट मॅग्नेट. हे लक्षात आलं का? सॉफ्ट मटेरियल जे आहेत ना ते इलेक्ट्रोमॅग्नेट आणि गॅल्व्हॅनोमीटर मध्ये वापरतात आणि हार्ड मटेरियल जे आहे ते परमनंट मॅग्नेट तयार करण्यासाठी वापरलं जातं. ओके. आता काही वेळेला असा क्वेश्चन विचारला जातो की म्हणजे एमसीक्यू विचारला जातो की इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये जे मटेरियल वापरलं असणार, मटेरियल जे वापरलं जाईल, ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये जो आयर्न कोर वापरला जाईल त्याचा हायस्टेरिसिस लूप कसा पाहिजे आणि परमनंट मॅग्नेटमध्ये जे फेरोमॅग्नेटिक मटेरियल वापरलं जाईल त्याचा हायस्टेरिसिस लूप कसा पाहिजे. ओके. तर डायग्राम लक्षात घ्या. This should be the hysteresis loop for the electromagnet. किंवा सॉफ्ट मटेरियलचा हायस्टेरेसिस लूप या पद्धतीने येणार आहे. दिस विल बी द डायग्राम. म्हणजे इथं तुम्हाला लक्षात येईल ही जी व्हॅल्यू आहे त्याला काय म्हणतो आपण? रिटेंटिव्हिटी असं म्हणतो. रिटेंटिव्हिटी लो आहे आणि कोएर्सिव्हिटी देखील काय आहे? हा जो पॉईंट आहे त्याला काय म्हणतो? कोएर्सिव्हिटी. हा जो पॉईंट आहे त्याला काय म्हणतो आपण? रिटेंटिव्हिटी म्हणतो ना. आणि हा जो पॉईंट आहे त्याला कोएर्सिव्हिटी म्हणतो. तर रिटेंटिव्हिटी आणि कोएर्सिव्हिटी दोन्हीचे काय असले पाहिजे? दोन्ही ह्या व्हॅल्यू काय असल्या पाहिजेत? कमी असल्या पाहिजेत. ओके. सो दिस इज द हायस्टेरेसिस लूप फॉर दी सॉफ्ट मटेरियल. सॉफ्ट मटेरियल. ओके. आणि हा कसा असणार आहे? नॅरो. हा नॅरो असला पाहिजे. नॅरो म्हणजे त्याचा थिकनेस खूप कमी असला पाहिजे. अँड टॉल असला पाहिजे. टॉल म्हणजे त्याची हाईट जास्त असली पाहिजे, म्हणजे त्याचं मॅग्नेटायझेशन जास्त झालं पाहिजे ना, तरच त्याचा काहीतरी उपयोग आहे. मॅग्नेटायझेशन काय पाहिजे? एमझेड त्याचं हाय पाहिजे, परंतु रिटेंटिव्हिटी कोएर्सिव्हिटी काय पाहिजे? कमी पाहिजे. म्हणजे आपण इथे लिहू शकतो नॅरो अँड टॉल म्हणजे सॉफ्ट मटेरियल म्हणजे लो रिटेंटिव्हिटी, लो कोएर्सिव्हिटी
and high magnetization, high saturation magnetization. कारण हा जो पॉइंट आहे त्याला सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन म्हणतो ना. हाय सॅच्युरेशन magnetization. So these are the characteristic of the soft magnetic materials. अब आपको एक अंतरराष्ट्रीय खबर के बारे में. Okay, next. Hysteresis curve for the hard material कसा असणार बघा. Hysteresis curve for the hard material. बघा दोन्ही ग्राफ मध्ये फरक तुम्हाला डिफरन्स तुम्हाला दिसत असेल. इफ दिस इज अ हार्ड मटेरियल, हार्ड फेरोमॅग्नेटिक मटेरियल, सो इन दिस केस कंपॅरेटिव्हली बघा रिटेंटिव्हिटीची व्हॅल्यू काय आहे, जास्त आहे. कोएर्सिव्हिटीची व्हॅल्यू देखील काय आहे, जास्त आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन हे देखील काय पाहिजे, जास्तच पाहिजे. एमझेड देखील जास्त पाहिजे. ओके, सो दिस इज द ग्राफ hysteresis curve for the hard material. तर this should be wide and tall. ओके, इथं नॅरो अँड टॉल आणि इथं वाईड अँड टॉलच असलं पाहिजे. दोन्ही कर्व मात्र कंपल्सरी टॉल असले पाहिजे. टॉल म्हणजे काय, दोन्हीमध्ये चांगल्या प्रकारे मॅग्नेटायझेशन कंपल्सरी झालं पाहिजे. परंतु इथं रिटेंटिव्हिटी कोएर्सिव्हिटी खूप कमी असली पाहिजे. रिटेंटिव्हिटी कोएर्सिव्हिटी कमी म्हणजे काय, स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड लावलं की स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज होतं आणि स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केलं की कम्प्लिटली डिमॅग्नेटाइज होतं. इथं स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड लावलं की स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज होतं आणि स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केलं तर ते मॅग्नेटाइज्डच राहतं. त्याला हार्ड मटेरियल असं म्हणायचं. हे लक्षात येते का बघा. वाईड अँड टॉल, तर याची रिटेंटिव्हिटी जे असणार ते काय असणार आहे, हाय असणार आहे. हाय रिटेंटिव्हिटी. कारण हार्ड मटेरियल आपण कुणाला वापरतो, परमनंट मॅग्नेटला वापरतो, बरोबर आहे ना. परमनंट मॅग्नेटला आपण हे हार्ड मटेरियल वापरणार म्हणजे त्याच्यामध्ये रेसिड्युअल मॅग्नेटिझम स्ट्रॉंग असलं पाहिजे, जास्त प्रमाणात मॅग्नेटिझम शिल्लक राहिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर तो एक्सटर्नल कुठल्याही मॅग्नेटिक फील्डनं लगेच डिमॅग्नेटाइज झाला नसला पाहिजे, म्हणजे त्याची कोएर्सिव्हिटी पण चांगली असली पाहिजे. ओके, आणि त्याचबरोबर त्याचं हाय सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन असलं पाहिजे. हाय saturation magnetization. Okay, so in this way there are two types of ferromagnetic materials based on the hysteresis loop. Soft material, hard material. Soft म्हणजे काय, ज्याची रिटेंटिव्हिटी कोएर्सिव्हिटी कमी असते. हार्ड म्हणजे काय, ज्यांची रिटेंटिव्हिटी कोएर्सिव्हिटी जास्त असते. सॉफ्ट कशासाठी वापरायचं, इलेक्ट्रोमॅग्नेट, गॅलॉनमीटर किंवा जिथं रिपीटेडली मॅग्नेटायझेशन डिमॅग्नेटायझेशन होतंय, रिपीटेडली मॅग्नेटायझेशन डिमॅग्नेटायझेशन होतंय, तिथं सॉफ्ट मटेरियल वापरायचं. आणि जिथं आपल्याला कंटिन्युअसली म्हणजे परमनंट मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करायचं असेल, परमनंट मॅग्नेट प्रोड्यूस करायचं असेल तर काय करतो आपण, हार्ड मटेरियल वापरतो. दोन्हीचे ग्राफ देखील लक्षात ठेवा, एक आहे नॅरो अँड टॉल आणि दुसरा आहे वाईड अँड टॉल. ओके, त्याचबरोबर हायस्टेरेसिस लूपचा एरिया हा काय रिप्रेझेंट करतो,
एनर्जी लॉस्ट इन वन सायकल ऑफ मॅग्नेटायझेशन अँड डिमॅग्नेटायझेशन. हे देखील एक लक्षात ठेवा एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू. हायस्टेरेसिस लूपचा एरिया म्हणजे काय, या लूपच्या आतमध्ये असणारा एरिया लक्षात घ्या. एरिया ऑफ हायस्टेरेसिस लूप काय रिप्रेझेंट करतं. एरिया ऑफ हायस्टेरेसिस लूप represent energy loss during one cycle of magnetization and demagnetization. मॅग्नेटायझेशन अँड डिमॅग्नेटायझेशन म्हणजे जेवढा एरिया कमी तेवढा एनर्जी लॉस कमी. आता इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये कंटिन्युअसली मॅग्नेटायझेशन डिमॅग्नेटायझेशन करावं लागतं आणि त्याच्यामुळे हा एरिया काय असला पाहिजे, कमीत कमी असला पाहिजे. ओके, आणि म्हणून तो जेवढा नॅरो करता येईल तेवढा करता आला पाहिजे. तर हा एक पॉईंट महत्वाचा आहे. एरिया ऑफ हायस्टेरेसिस लूप रिप्रेझेंट एनर्जी लॉस ड्युरिंग वन सायकल ऑफ मॅग्नेटायझेशन अँड डिमॅग्नेटायझेशन. ओके, आता नेक्स्ट अँड लास्ट पार्ट ऑफ दिस चॅप्टर बघूया, दॅट इज मॅग्नेटिक शिल्डिंग. ओके, मॅग्नेटिक शिल्डिंग. आता मॅग्नेटिक शिल्डिंग म्हणजे थोडक्यात काय करायचं. शिल्ड म्हणजे या शब्दाचा मिनिंग तुम्हाला लक्षात येत असेल. शिल्ड म्हणजे प्रिव्हेंट. ओके, प्रिव्हेन्शन फ्रॉम दी एंट्रन्स. एखाद्या गोष्टीला आत येऊ द्यायचं नाही, त्याला काय म्हणतो आपण, शिल्ड असं म्हणतो. तर मॅग्नेटिक शिल्ड म्हणजे काय, तर मॅग्नेटिक फील्डला एका पर्टिक्युलर स्पेसमध्ये, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला एका पर्टिक्युलर स्पेसमध्ये एंटर होऊ द्यायचं नाही, प्रिव्हेंट करायचं फ्रॉम एंटरिंग इन अ पर्टिक्युलर स्पेस, दॅट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक शिल्डिंग. ओके, तर मॅग्नेटिक शिल्डिंग म्हणजे काय बघा, दी फेनॉमिनन ऑफ blocking in bracket preventing, the phenomenon of blocking or preventing of magnetic field in a particular space is called as magnetic shielding. Magnetic shielding. Okay, the phenomenon of blocking of magnetic field in a particular space is called as magnetic shielding. म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला पर्टिक्युलर स्पेसमध्ये एंटर होऊ द्यायचं नाही किंवा पर्टिक्युलर स्पेसमध्ये ब्लॉक करायचं कम्प्लिटली, त्याला काय म्हटलं जातं, मॅग्नेटिक शिल्डिंग असं म्हटलं जातं. तर लक्षात घ्या, आपल्या अवतीभोवती कंटिन्युअसली मॅग्नेटिक फील्ड आहे. कुणाचं मॅग्नेटिक फील्ड आहे, अर्थचं मॅग्नेटिक फील्ड. किंवा एका इक्विपमेंट जवळ दुसरा इक्विपमेंट आला आणि त्या इक्विपमेंटमध्ये मॅग्नेट जर असेल तर ऑटोमॅटिकली काय होणार आहे, त्याचं मॅग्नेटिक फील्ड दुसऱ्या इक्विपमेंटला अप्लाय होऊ शकतं आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं, त्याच्या परफॉर्मन्समध्ये फरक पडू शकतो. आणि अशा वेळी त्या म्हणजे एखाद्या इन्स्ट्रुमेंटच्या परफॉर्मन्समध्ये, वर्किंगमध्ये फरक पडू नये याच्यासाठी काय केलं जातं, त्याच्यावर अप्लाय होणारं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड पूर्णपणे काढून टाकलं जातं. ओके, आणि पर्टिक्युलर स्पेसमध्ये मॅग्नेटिक फील्डला अजिबात म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला अजिबात एंट्री दिली जात नाही किंवा पर्टिक्युलर स्पेसमध्ये एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड पूर्णपणे ब्लॉक करून ठेवलं जातं. त्याला काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक शिल्डिंग असं म्हणतो. दॅट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक शिल्डिंग. नाउ हाऊ टू प्रोड्यूस दिस मॅग्नेटिक शिल्डिंग. मॅग्नेटिक शिल्डिंग आपण कसं प्रोड्यूस करायचं आहे लक्षात घ्या. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, soft ferromagnetic material is kept in uniform magnetic field. It is found that
found that when a soft ferromagnetic material is placed in external magnetic field, when a soft ferromagnetic material is placed in external magnetic field, काय होते लक्षात घ्या, most of magnetic field lines crowded up inside that material, inside that material. बघा मी काय काय लिहिलंय बघा आतापर्यंत. द फेनॉमिनन ऑफ ब्लॉकिंग ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन अ पर्टिक्युलर स्पेस इज कॉल्ड एज मॅग्नेटिक शिल्डिंग. बरोबर आहे ना. द फेनॉमिनन ऑफ ब्लॉकिंग ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन अ पर्टिक्युलर स्पेस इज कॉल्ड एज मॅग्नेटिक शिल्डिंग. आणि मॅग्नेटिक शिल्डिंग करण्यासाठी एक इथं जे गोष्ट आहे ती वापरली जाते, आणि ती गोष्ट म्हणजे काय, when a soft ferromagnetic material is placed in external magnetic field. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण जर एक सॉफ्ट फेरोमॅग्नेटिक मटेरियल ठेवलं तर मोस्ट ऑफ द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय होतात, त्या मटेरियल मधून पास होतात. एक्झाम्पल बघूया. सपोज दिस इज अ मॅग्नेटिक फील्ड, दिस इज एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड विच इज फ्रॉम लेफ्ट टू द राईट. ठीक आहे. म्हणजे इथं कुठलंही फेरोमॅग्नेटिक मटेरियल नसताना या पद्धतीनं केस असणार आहे. आणि तेच इथं समजा मी एक फेरोमॅग्नेटिक मटेरियल ठेवलं, या पद्धतीनं फेरोमॅग्नेटिक मटेरियलचा रॉड ठेवला, तर ह्या सगळ्या लाईन्स काय होतात, बेंड होतात, आणि सगळ्या लाईन्स काय होतात, त्या फेरोमॅग्नेटिक मटेरियल मधून पास होतात, लाईक दिस. म्हणजे सगळ्या लाईन्सला थोडक्यात काय केलं जातं, अट्रॅक्ट केलं जातं, आणि त्या फेरोमॅग्नेटिक मटेरियल मधूनच काय केलं जातं, पास केलं जातं. बघा, म्हणजे इथं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे आणि इथं फेरोमॅग्नेटिक मटेरियल नाहीये. ओके. सो दिस इज, ही पहिली जी डायग्राम आहे ती कुठली आहे, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड in absence of ferromagnetic material. म्हणजे ज्यावेळी फेरोमॅग्नेटिक मटेरियल ठेवलेलं नसणार त्यावेळी मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्म असणार आहेत, सगळ्या लाईन्स एकमेकाला पॅरल असणार आहेत. ओके. आणि हे आता काय होणार आहे, when ferromagnetic rod is placed, when ferromagnetic rod is placed, काय होतं, मोस्ट ऑफ लाईन्स, जवळपास सगळ्याच्या सगळ्या लाईन्स काय होतात, मोस्ट ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स passes through material, या पद्धतीने होते. आणि हा फेनॉमिनन आपण काय वापरतो, मॅग्नेटिक शिल्डिंग साठी वापरतो. ओके. It is found that when a soft ferromagnetic material is placed in external magnetic field, most of the magnetic field lines crowded up inside that material. Okay, like this. So this phenomenon is used for the magnetic shielding. This phenomenon or the above phenomenon is used for
मॅग्नेटिक शिल्डिंग. आता हा फेनॉमिनल मॅग्नेटिक शिल्डिंग साठी आपण कसा वापरू शकतो तर लक्षात घ्या. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, टू प्रोड्यूस मॅग्नेटिक शिल्डिंग a box or the sphere of ferromagnetic material is taken, okay, and it is placed in that magnetic field. बघा शेवटचा पॉइंट आहे मॅग्नेटिक शिल्डिंग मधला, टू प्रोड्यूस मॅग्नेटिक शिल्डिंग. टू प्रोड्यूस मॅग्नेटिक शिल्डिंग काय केलेलं आहे बघा, टू प्रोड्यूस मॅग्नेटिक शिल्डिंग अ बॉक्स और बॉक्स म्हणजे हॉलो बॉक्स असणार आहे. ओके, टू प्रोड्यूस मॅग्नेटिक शिल्डिंग अ हॉलो बॉक्स और hollow sphere made up of soft ferromagnetic material. To produce magnetic shielding, a hollow box or hollow sphere made up of soft ferromagnetic material is placed in external magnetic field. लक्षात घ्या, कंटिन्युअसली आपल्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड आहे. कुणाचं मॅग्नेटिक फील्ड आहे, अर्थचं मॅग्नेटिक फील्ड आहे, बरोबर. आणि त्या अर्थच्या मॅग्नेटिक फील्ड एका पर्टिक्युलर स्पेस मधून अर्थचं मॅग्नेटिक फील्ड कम्प्लिटली काढून टाकायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, हॉलो बॉक्स किंवा हॉलो स्पियर जे सॉफ्ट फेरोमॅग्नेटिक मटेरियल पासून बनलेलं आहे, ओके, ते आपल्याला त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवावं लागेल. टू प्रोड्यूस मॅग्नेटिक शिल्डिंग, hollow box or a hollow sphere made up of soft ferromagnetic material is placed in external magnetic field. Okay, diagram is like this. So this is the spherical box. आणि बाहेरून एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जर असेल, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड सुरुवातीला कसं असणार आहे, युनिफॉर्म असणार आहे, बरोबर आहे ना. म्हणजे बॉक्स नसताना सगळ्या लाईन्स एकमेकाला पॅरल असणार आहेत. तर या सगळ्या लाईन्स जे आहेत ते काय होतात, या फेरोमॅग्नेटिक मटेरियल मधून क्राउडेड अप होतात आणि फेरोमॅग्नेटिक मटेरियल मधूनच काय होतात, पास होतात, लाईक दिस. And therefore what will happen, there is no external magnetic field, B external is equal to 0 inside that material. Okay, so इथं काय होणार, ऑल मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स म्हणजेच काय रिप्रेझेंट करतात, मॅग्नेटिक फील्ड रिप्रेझेंट करतात. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, ऑल मॅग्नेटिक फील्ड लाईन्स passes through किंवा त्याला ब्रॅकेट मध्ये म्हणू शकतो क्राउडेड अप थ्रू वॉल ऑफ
ferromagnetic container. Ferromagnetic container. And no magnetic field exists inside that cavity or inside the box. And no magnetic field exists inside box. ओके, तर या पद्धतीने काय करू शकतो आपण, मॅग्नेटिक शिल्डिंग जे आहे ते प्रोड्यूस करू शकतो. ओके, आता ज्या इक्विपमेंटचं मॅग्नेटिक शिल्डिंग करायचं आहे ते इक्विपमेंट काय करावं लागेल, या बॉक्सच्या आतमध्ये ठेवावं लागेल. ओके, द इन्स्ट्रुमेंट विच नीड मॅग्नेटिक शिल्डिंग, द इन्स्ट्रुमेंट which needs magnetic shielding is placed in the cavity of that ferromagnetic box. Cavity of ferromagnetic box. So this is the concept of magnetic shielding. म्हणजे थोडक्यात मॅग्नेटिक शिल्डिंग कसं प्रोड्यूस करायचं, ज्या इन्स्ट्रुमेंटला आपल्याला मॅग्नेटिक शिल्डिंग प्रोड्यूस करायचं आहे त्या इन्स्ट्रुमेंटच्या भोवती काय करायचं आहे, एक फेरोमॅग्नेटिक मटेरियलचा काय करायचा, बॉक्स तयार करायचा आणि तो बॉक्स त्याच्या भोवती लावायचा, जेणेकरून एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये एंटर करत नाही आणि त्या इन्स्ट्रुमेंटला कुठलाही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डचा इफेक्ट होत नाही. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक शिल्डिंग. म्हणजे पुन्हा एकदा बघा, मॅग्नेटिक शिल्डिंग म्हणजे काय, इट इज द फेनॉमिनन ऑफ ब्लॉकिंग ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन अ पर्टिक्युलर स्पेस. पर्टिक्युलर स्पेस मधलं पूर्णपणे मॅग्नेटिक फील्ड काढून टाकायचं, ब्लॉक करायचं, त्याला मॅग्नेटिक शिल्डिंग असं म्हणतो. आणि याच्यासाठी कुठला फेनॉमिनन वापरलाय बघा, तर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये फेरोमॅग्नेटिक मटेरियल जर ठेवलं तर काय होतं, मोस्ट ऑफ द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स क्राउडेड अप और पासेस थ्रू दॅट फेरोमॅग्नेटिक मटेरियल ओनली. सिमिलरली आपण एक हॉलो बॉक्स घेतला मेडअप ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल आणि तो मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर काय होणार आहे, सगळ्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स त्या बॉक्सच्या वॉल मधून पास होणार आणि एकही मॅग्नेटिक फील्ड लाईन त्याच्या आतमधून पास होऊ शकत नाही. आणि अशा प्रकारे त्या बॉक्सच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड काय असतं, झिरो असतं. म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड बॉक्सच्या बाहेर असणार आहे, परंतु बॉक्सच्या आतमध्ये त्याच्या कॅव्हिटीमध्ये अजिबात नसणार आहे. ओके, सो दिस इज द फेनॉमिनन ऑफ द मॅग्नेटिक शिल्डिंग. ओके, तर या पद्धतीनं हा चॅप्टर आपला एंड होतोय. तर चॅप्टर एंड झाल्यानंतर याच्या पाठीमागचे क्वेश्चन्स आपल्याला सगळे सॉल्व्ह करावे लागणार आहेत. ओके, तर या चॅप्टर मध्ये आपण स्टडी केलेले सगळे फॉर्म्युले एकदा लिहून काढूया आणि त्याच्यानंतर मग आपण याचे पाठीमागचा एक्सरसाइज आणि न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह करू शकतो. आता सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की हा झाला फक्त थेरीचा मॅग्नेटिक मटेरियल नावाचा चॅप्टर. ठीक आहे, थेरीचा चॅप्टर झाला, लक्षात घ्या. तुम्हाला नीट आणि जेईचं प्रिपरेशन करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला जे माझ्या युट्यूब चॅनलवर DSC फिजिक्स या चॅनलवर जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला बघावे लागतील. त्याच्यामध्ये नीट आणि जेईसाठी लागणाऱ्या सगळ्या कन्सेप्ट तिथं काय केलेल्या आहेत, पूर्णपणे अगदी व्यवस्थित एक्सप्लेन केलेल्या आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे तो सगळा पार्ट तुम्हाला स्टडी करावा लागणार आहे. ओके, मॅग्नेटिझम चॅप्टर स्टडी करत असताना, नीट अँड जेई पॉईंट ऑफ व्ह्यू स्टडी करत असताना मॅग्नेटिझम टॉपिक 11th आणि 12th दोन्हीचा एकत्र स्टडी करावा लागेल. 11th एकदा 12th एकदा असं सेपरेट स्टडी करायचा नाहीये. कुठलाही चॅप्टर एकदाच घ्यायचा आणि एकदाच कम्प्लीट करायचा, 11 ॲज वेल ॲज 12. कारण स्टेट बोर्ड मध्ये काय केलंय, काही चॅप्टर असे आहेत की जे 11thला हाफ आहेत आणि 12thला हाफ आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा चॅप्टर मॅग्नेटिक मटेरियल अँड मॅग्नेटिझम, हा हाफ चॅप्टर काय आहे 11thला आहे आणि हाफ चॅप्टर काय आहे आता तुम्ही 12thला स्टडी करताय. तो स्टडी करत असताना एकदमच स्टडी केला पाहिजे.
या चॅप्टरचे सगळे फॉर्म्युले म्हणजे 12चे सगळे फॉर्म्युले इथं मी लिहितोय. फॉर्म्युले काय काय आहेत बघा. First formula, torque acting on a magnetic dipole. Torque acting on magnetic dipole. त्याचा फॉर्म्युला आहे टाऊ इज इक्वल टू एम बी साइन थिटा. एम बी साइन थिटा. आणि वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं झालं तर टाऊ बार इज इक्वल टू एम बार क्रॉस बी बार. So this is the first formula. Second formula is the potential energy. Potential energy of magnetic dipole. Potential energy of magnetic dipole U is equal to minus mb cos theta. Minus mb cos theta ही potential energy चा फॉर्म्युला आहे. ओके. त्यानंतर थर्ड फॉर्म्युला. Third formula is time period of oscillation of a bar magnet. Time period of oscillations of bar magnet. Time period of oscillations of the bar magnet. It is given by formula T is equal to 2 pi square root of I by mb. 2 pi square root of I by mb. Next, fourth formula, that is fourth formula is current due to revolving electron. Current due to orbiting electron. म्हणजे न्यूक्लियस होते इलेक्ट्रॉन ज्यावेळी ऑर्बिटल मोशन करत असतो त्यावेळी त्यांना प्रोड्यूस केला करंट. I इज इक्वल टू ई बाय कॅपिटल टी किंवा ई इंटू एफ किंवा ई ओमेगा बाय 2 पाय किंवा ई फी बाय 2 पाय आर. करंट ड्यू टू ऑर्बिटल मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनचा फॉर्म्युला काय असतो? ई फी आर डिवायडेड बाय 2. ई फी आर डिवायडेड बाय 2 किंवा त्यालाच आपण असं लिहितो ई बाय 2m इंटू अँग्युलर मोमेंटम. ओके. ई बाय 2m इंटू अँग्युलर मोमेंटम. बाकीचे फॉर्म्युले आणि क्वेश्चन नेक्स्ट लेक्चरला आपण सॉल्व्ह करूया.